भिवंडी तालुक्यातील वालशिन गाव येथे माजी विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये गुरु असतो आणि त्या गुरुचा मान सन्मान करणे हे शिष्याचे कर्तव्य असते आणि त्या अनुषंगाने वालशिन येथील माजी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता। या गुरुजन वर्ग कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ शिक्षक म्हणून मुरलीधर नाफडे, सौ कुसुमबाई नाफडे मॅडम, त्यासोबतच विकास सातपुते, उर्मिला भंडारी मॅडम, प्रवीण पाटील, रोहिदास दळवी हे सर्व गुरुजन वर्ग उपस्थित होते। विशेष म्हणजे या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा व्यापारी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यशवंतदादा सोरे यांची प्रमुख अशी उपस्थिती होती। यावेळी या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन सूर्याजी सुतार, अविनाश फोरसे, किसन भांगरे, विनायक चौधरी, संदीप तेलिवरे, उमेश सुतार, सुनील मोर, राघव तेलिवरे, संतोष शिंगवे, त्यासोबत माजी विद्यार्थी शिवनाथ मोगरे, हनुमान भाकरे, छत्रपती रखडे, सुरेश सातवी, पंकज चौधरी, राम मोरे, रवी तेलिवडे, सुकीर कांबडी, विनायक खंडवी व सर्व माजी विद्यार्थी यांनी विशेष अशी मेहनत घेतली। या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली होती। या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्ताने सर्व ज्येष्ठ शिक्षकांचा, गुरूंचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। गुरुपौर्णिमेचं महत्त्व मगाशी सरांनी सांगितलेलंच आहे की कसं आहे, पण ते महत्त्व अशा प्रकारचे जर कार्यक्रम ठेवले ना तर गुरुपौर्णिमा ही काय असते हे सगळ्यांनाच कळेल। प्रत्येक शाळेत अशा प्रकारचा कार्यक्रम व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे। आपल्या या कार्यक्रमाचा आदर्श घेऊन आपल्याच माध्यमातून ह्या ज्या बातम्या असतील त्या बघून संपूर्ण परिसरातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी हे शिक्षकांचा ह्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्कार करून त्यांचे ऋण, तर मगाशी सांगितलं की ऋण कधीच फेडू शकत नाही। शिक्षकांचे ऋण जसे आपण आईबाबांचे ऋण कधीच फेडू शकत नाही तशा प्रकारे आपण शिक्षकांचे ऋण कधीच फेडू, पण त्याच्यातून उतराई होण्याचा थोडासा एक छोटासा प्रयत्न आपण करतो आहोत। तर अतिशय चांगल्या प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झाला। सर्व वालशिन गावातील जी तरुण मंडळी आहे त्यांनी खरोखरच अपार मेहनत घेतली, कारण जरी आम्ही स्टेजवर बसलो असलो तरी पण खरी मेहनत ही त्यांची आहे आणि अशा प्रकारचे त्यांचे विचार आहेत। मी मगाशी पण म्हटलं की याची ही खरी जर हे बघितलं तर त्याचं श्रेय हे शिक्षकांनाच दिलं पाहिजे। ज्या शिक्षकांनी आपलं जर कर्म काय आहे ते जर ओळखलं तर ते ही पिढी, तरुण पिढी नक्कीच देश घडवतील, कारण त्यांच्यात एवढी पॉवर आहे की म्हणतात ना, मातीच्या गोळ्याला जसा पाहिजे तसा आकार हा कुंभार देत असतो, तशाच प्रकारच्या लहान मुलांना घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात। खरोखरच त्यांच्यात एवढी पॉवर आहे की ते किती छोट्या मुलाला कुठपर्यंत, म्हणजे उद्या न भूतो न भविष्यती कधी कोणी एखादा मंत्री होऊ शकतो, कोणी राजकारणात पुढे येईल, कोणी व्यवसायात पुढे येईल। आपण म्हटलं की अंबानी असेल, अडाणी असेल, हे काही असेच घडले नाही, त्यांच्या मागेही कुणाचा तरी हात होता। तर अशा प्रकारचे मुलं घडवण्याचं काम हे शिक्षकांचं आहे आणि त्यांनी, इथल्या शिक्षकांनी तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। मी जवळजवळ 20-25 वर्ष झाले काम केलेलं आहे। काम काय केलं हे माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण मी माझ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू शकेल की असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा। याच्यातून आता ही जी पुढची पिढी आहे, ही पुढची पिढी त्यातून काहीतरी त्या पिढीला शिकायला मिळेल आणि त्या पिढीमधूनच एखादा कोणीतरी, आता आपण म्हणतो की आपलं छोटंसं गाव आहे, छोट्याशा गावात काय करायचं आहे, पण या छोट्याशा गावातून सुद्धा एखादा मंत्री होऊ शकतो किंवा आमदार खासदार होऊ शकतो। आता हे तर आपण आपल्या परिसरातून पाहतो आहे। तर म्हणजे माझं एवढंच सांगाय की गुरुपौर्णिमेसारखे जर तुम्ही दिवस साजरे केले तर त्यातून म्हणजे समाजाला काहीतरी बोध होईल आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडतील, हेच माझं शेवटचं सांगणं आहे। देशाचे आपले गुरु साईबाबा यांना वंदन करून, जन्म देणारे आपल्या आई वडिलांना वंदन करून आणि आम्हाला घडवणारे शिक्षकांना वंदन करून, माझे राजकीय क्षेत्रातले असो, फ्रेंड सर्कल यांना सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। यशाचा प्रयत्न वास्तवामध्ये गेला असता
वास्तवाचा प्रयत्न यशामध्ये गेला असतो, परंतु यश करण्यासाठी प्रयत्न लागतात, प्रयत्न करण्यासाठी कष्ट लागतो आणि ते कष्ट करण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद लागतो. म्हणून आज कठीण परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढून सुद्धा आज आमच्या गुरूंचे आमच्या मागे आशीर्वाद आहे, म्हणून आम्ही आज एकदम गरीब परिस्थितीवरून आम्ही जिल्ह्यावरती आम्ही नाव गाजवलो. त्याचं सर्व श्रेय आमच्या म्हणजे गुरूंना आहे, कारण त्यांनी आम्हाला शिकवलं का कठीण परिस्थितीमध्ये गरीब असो का श्रीमंत असो काय प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या प्रयत्न केल्यामध्ये काय यश येतो. म्हणून सर्व श्रेय मी माझ्या गुरूंना देतो आणि सर्वप्रथम मी त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. माझ्या सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील असो किंवा माझ्या फ्रेंड सर्कलच्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. बघा, वालशिंद गावामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा या ठिकाणी पार पडलेला आहे. जवळजवळ मला 27 वर्ष झाले या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानदान करत असताना, परंतु प्रथमतःच असा या कार्यक्रमाचा अनुभव मला या ठिकाणी आला आणि त्यांनी या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं. त्यामुळे मला खूपच या ठिकाणी माझ्या भावना एकदम उचमळून आल्या की बाबा खरंच की असे कार्यक्रम हे झालेच पाहिजेत. आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की बघा, प्रत्येकामध्ये गुण आणि अवगुण असतात. तर मग प्रत्येकाने तो अवगुण न घेता प्रत्येकामधला तो गुण घ्यायचा असतो आणि तो गुण घेतल्याने म्हणजे काय झालं, तो एक आपल्या प्रकारे ज्याच्याकडून आपण तो गुण घेणार तो म्हणजे आपला गुरुच झाला. तर अशा आपण गुण वेचत गेलो तर एक चांगलं आपलं चरित्र त्या ठिकाणी घडेल आणि अशा या गुणातूनच माणूस प्रगती करेल. आणि त्यासाठीच असे गुरुपौर्णिमासारखे सण हे साजरे प्रत्येक शाळेमध्ये, जसं यशवंतदादांनी सांगितलं की असे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये साजरे केले जावे. आणि खरंच अतिशय सुंदर असा उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी वालशिंद गावामध्ये राबवलेला आहे. त्यांचं मी या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज हा जो कार्यक्रम आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आयोजित केला होता, खरोखर त्या कार्यक्रमाला यश आलं असं मी म्हणेन. कारण का आज माझ्या गावातील सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी सर्वत्र एकत्र आले. ठरल्याप्रमाणे ज्या कार्यक्रमाची सुरुवात व्हायची होती तो कार्यक्रम वेळेवरती सुरुवात झाला आणि कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला. प्रत्येकाने चांगला सहकार्य केला. तळागाळातील छोटे मोठे, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ, गुरुजन वर्ग हे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगला झाला. येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये असे कार्यक्रम माझ्या सर्व माजी विद्यार्थी असो किंवा गावातील तरुण मंडळी असो, अविनाश फोडसे झाला, किसन बांगारे झाला, सुनील मोरे झाला, रवी, उमेश, बाबू, छत्रपती राखाडे, विनायक चौधरी यांच्या, राम मोरे यांच्या सर्वांच्या मेहनतीने हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झाला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आणि सर्वांना पुन्हा एकदा मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारचा जर तुमच्या मनात कार्यक्रम येत असतील तर ते गुरुजींनी दिलेली जी शिक्षा आहे ना ती खरोखरच सफल झाली असं मी सांगेन. कारण खरोखरच हे जे विचार आहेत ना हे कुणाच्याही मनात येत नाही. कारण त्यासाठी की गुरुजी तुम्ही जो पाया भक्कम केला ना त्याच्याच मुळे आजचं हे फळ आहे की अशा प्रकारची मुलं तयार झाली. खरोखरच त्याचं सर्व श्रेय तुम्हालाच आहे. तसा विचार केला तर नाफडे गुरुजींच्या वर्गात मी तर शिकलेलो नाही, पण मी या गावातला या नात्याने मी त्यांच्याबद्दल एवढं ऐकलं की खरोखरच त्यांनी संपूर्ण गाव हरवलं असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती होणार नाही. सातपुते सरांशी माझा खूप संबंध आला. त्यांनी मला हर एक कार्यक्रम, छोटा मोठा कार्यक्रम असेल जिथं मदत असेल तेही त्यांनी सांगितलं तुम्ही करू शकता तर करा. आपण त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. त्यांनी गावातली मुलं घडवण्यामध्ये एवढी मेहनत घेतली की खूप काही केलं. जर अशा प्रकारचे शिक्षक असले ना तर तो गाव नाही, तो संपूर्ण तालुका, संपूर्ण जिल्हा, संपूर्ण राज्य नव्हे तर संपूर्ण देश आज सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षक विद्यादान हे श्रेष्ठ दान आहे. गुरुजी हे तुम्हाला देण्याची हे भेटले त्याबद्दल तुम्हाला तुमचे नशीब आहे. कारण विद्यादान जसं रक्तदान, अन्नदान आहे तशाच प्रकारचं विद्यादान आहे आणि विद्यादान तुम्हाला देण्याची संधी मिळाली. खरोखरच तुम्ही चांगल्या प्रकारे सर्व मुलं घडवली. त्याबद्दल परत एकदा मी सगळ्यांचा आभारी आहे. कार्यक्रम हे अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम होता. आपल्या मुलांनी गुरुजींना हे पाहून अभिमान वाटलाच असेल की मुलं ज्या वेळेस घडतात काहीतरी होतात
त्यावेळेस आपल्या आईबाबांना जेवढा अभिमान असतो त्याच्यापेक्षा जास्त अभिमान हा शिक्षकांना असतो, कारण त्यांना माहित असतं आम्ही या मुलांसाठी काय मेहनत घेतलेली आहे. आणि अशा प्रकारची मेहनत त्यांची आज आपल्या सगळ्यांच्या रूपाने आपण जे सगळे, कोणी उद्योगपती असेल, कोणी समाजसेवक असेल, कोणी राजकारणात असेल, सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक पोस्टवर जाऊन आपण त्या गुरुजींचं स्वप्न साकार केलं, म्हणजे आपण सर्वजण धन्यवादास पात्र आहात. घडवले जातात. गुरुजी विद्यार्थ्यांना ज्ञान देतात, त्या ज्ञानाचं रूप घेण्याचा दिवस विचार करतो. आपल्याला माहिती असेल, महाभारत ज्या ऋषींनी लिहिलं ते व्यास ऋषी, आज त्यांचा जन्मदिवस पण आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाची आठवण राहावी म्हणून हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करण्यात. आश्रम व्यवस्था होती, पूर्वी अशा शाळा नव्हत्या. त्या आश्रमामध्ये मुलं शिकायला जात, शिक्षकांच्या हाताखाली म्हणजे ऋषी राहायचे त्यावेळी. आता सांदीपनी ऋषी माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण सांदीपनी ऋषी होऊन गेले. सांदीपनी हे आपले श्रीकृष्ण आणि बलराम यांची मुलं, आणि त्या सांदीपनी ऋषीला देवांचे गुरु म्हणतात. सगळे गुरु लोक, आपले सगळे देव लोक त्यांना गुरु लोक मानत, गुरु मानत. म्हणजे पूर्वीच्या आश्रम व्यवस्थेमध्ये जे ऋषीमुनी होते, जे त्यांच्याकडे शिकणारे विद्यार्थी होते, त्यांना जे ज्ञान मिळत होतं त्या ज्ञानाचा म्हणजे ज्ञानाचा मोबदला कसा द्यायचा तर ते निरनिराळ्या प्रकारातून देत होते. श्रीकृष्णाला असं वाटलं की सांदीपनी ऋषी हे आपल्याला खूप शिकवलं, मग त्यांना काहीतरी मोबदला द्यायला पाहिजे. त्यांनी ऋषींना विचारलं की तुम्ही आम्हाला एवढं ज्ञान दिलं, एवढे वेद शिकवले, एवढं पुराण शिकवले, 18 पुराण, 4 वेद हे शिकवलं, त्याच्याबद्दल मी काय देऊ तुम्हाला असं सांगितलं. ऋषींना विचारलं, ऋषी काय सांगते, ऋषी काय सांगते. सरांबद्दल बोलायचं जर झालं तर आम्हाला लहानपणापासून तर मोठ्या 4थी पर्यंत जो शिक्षण दिला तो मेन आमचा मूलभूत पाया होता. आणि तिथून जेव्हा आम्ही सोनाल्याला वगैरे किंवा भिवंडीला वगैरे शाळेमध्ये गेलो तेव्हा पहिले आम्हाला विचारायचे कुठून आलाय, तर ते किती पोरं घालायची आम्हाला, आता ही वालशीची पोरं आली, आता या आमचा नंबर कट करते, अशा उद्देशाने ती पोरं घालायची आम्हाला. तर आम्ही जर सांगितलं ना नागपूर सरांचा शिष्य आहे ते आधीच त्यांचं म्हणजे येऊन जायचं, मनोबल चुकून जायचं त्यावेळेस. तर सरांची एक म्हणजे आठवण आहे अजून पण आम्हाला त्या कपड्याला चिक करून घ्यायचे आणि वरते उचलायचे, ते अजून पण आम्हाला आठवतं. आम्हाला शिक्षण दिला तुम्ही आमचा मोठा पाया होता, कारण सरांचे खरोखर मनापासून मी आभार मानत आहे. त्यांच्यामुळे आज मी पण सगळे राजकीय क्षेत्रात पण थोडाफार आहे आणि बिझनेसमध्ये माझा JCB डंपर वगैरे आहे, म्हणजे माझा घरदार व्यवस्थित चालतो. मी आता सध्या चांगला स्टेबल आहे. धन्यवाद सांगतो. सर्वप्रथम खूप शुभेच्छा. त्यांनी आम्हाला पहिलीपासून तर 4थीपर्यंत जे शिक्षण दिलं ते अमूल्य असं होतं. त्यांनी आम्हाला लहानपणापासून कसं राहायचं, कसं शिकायचं त्याबद्दल त्यांनी आम्हाला जे काही शिकवलं ते खरं तर खूपच मौल्यवान होतं. आणि मॅडम त्यांनी पण आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. लहानपणापासून नामडेबाई, उमाबाई त्यांच्याबरोबर आम्ही बालवाडीमध्ये होतो. त्यांनी आम्हाला कडपासून तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जे पण आहे ते 12 गणिते आणि अंकलिपी पूर्ण त्यांनी आम्हाला शिकवली. त्यानंतर नागपूर गुरुजींनी आम्हाला पहिलीपासून तर 4थीपर्यंत जे शिक्षण दिलं त्याबद्दल खूपच बोलायचं झालं. त्यांनी 4थीला असताना आम्हाला स्पर्धा परीक्षा होती. ही स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी आम्हाला एक सांगितलं की का म्हणजे जे काही तुम्ही आता जर शिकाल तर पुढे जाऊन ते तुम्ही आत्मसात करा आणि पुढे जाऊन शिका. ठीक आहे. त्याच्याच स्वबळावरती आज आम्ही लहानाचे मोठे झालो आणि
शिकताना आम्ही कोणी 12वीपर्यंत शिक्षण घेतले, कोणी ग्रॅज्युएट झाले आणि त्याच्यानंतर जे पण इथले नागरिक आहेत ते काही उद्योगपती झाले, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये तर कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप पुढे गेले. सरांनी आम्हाला आजचे सत्रामध्ये आपल्याकडे सांगितलं की आपल्याला वेदपूर्वाच्या काळात ते घेऊन गेले आणि त्या व्यासमुनींच्या जयंतीनिमित्त आपण गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी साजरा करत असतो. तर तुम्ही बघा, एखादी गोष्ट जर आपल्याला शोधायची असेल आजच्या वेळेला, एखाद्या गोष्टीची माहिती घ्यायची असेल आपल्याला, तर आपण काय करतो? एखाद्या गोष्टीची समजा आपल्याला जगाची कुठली माहिती पाहिजे, समजा दादा आपल्याला एखादी कुठली गोष्ट माहिती नाही, मग ती आपण कशी माहिती मिळवतो? गुगल गोष्टी की नाही. तर गुगलचं पहिलं अक्षर काय? जी, काही नाही. पण तसंच काय गुरुजी, गुरुजी सुद्धा काय आहे? हे गुगलच आहे, ठीक आहे. ते आपल्याला माहिती त्यामधून मिळते आपल्याला, नाही गुगलवरून. तसंच गुरुजीकडून सुद्धा आपल्याला काय असतं? ज्ञान मिळत असतं. आणि आता अभ्यासिकडे जाताना आपण त्या गुगल गुरुजीचा आपण वापर करत असतो, ठीक आहे. तसंच आपण पुढे आयुष्यात जात असताना असे एक आपण क्षण असतात, एक ज्ञानाचे कण असतात. ते कण नंतर वेचत जाऊन आपण आपली पद्धती करायची असते. सातपुते सरांनी इथे बरेच वर्ष काम केले. सातपुते सर जेव्हा होते तेव्हा मी इथे शाळेला भेट दिली होती. अतिशय छान म्हणजे वातावरण इतकं सुंदर आहे या शाळेचं की इथे कोणी अधिकारी किंवा शिक्षक तरी आले म्हणजे खूप आनंदाने काम करतो. आणि सातपुते सरांनी 15 वर्ष इथे काम केले आणि त्यानंतर 25 वर्ष काम केले. जे इतकं रमणीय असं हे ठिकाण आहे. आणि या रमणीय ठिकाणामध्ये जसं आम्ही आश्रम शाळेमध्ये शाळा शिकत होतो, आमचे विद्यार्थी अगोदर ते शिकत होते आणि त्या गुरुंना ते वंदन करायचे. उठल्यापासून ते झोपेपर्यंत त्यांना म्हणजे वंदनीय असे माझे गुरुच वाटायचे. असं आज माझी विद्यार्थ्यांनी त्यांचा आजचा हा सोहळा साजरा करून वंदन केलेला आहे, याचा खूप अभिमान वाटतो. आणि खरंच तुमच्यासाठी मला मुलांना जोरात टाळ्या वाजवा याच्यासाठी की आपल्या गुरुंना स्मरतात, आपल्या गुरुंना कधी विसरत नाही. आणि याचाच आम्हाला अतिशय आनंद असतो की आम्ही जेव्हा आमच्या आता विद्यार्थी गेलेले असतात ना, त्या विद्यार्थ्यांनी कुठेही जा तुम्ही आणि तिथे गेल्यानंतर नुसतं म्हटलं ना तर ह्या मॅडम मला होत्या तरी आमचा गुरु असते आणि मध्ये बोलतो. असे तुम्ही हे विद्यार्थी खूप चांगले आहेत, हाताखाली घडलेले आहात. आणि बाईंना खरं तुम्ही सगळ्यांनी जेव्हा नमस्कार केला ना तर खूप असं मला खूप छान वाटतंय की पतीबरोबर पत्नीचा एक तेवढाच त्या विद्यार्थ्यांमध्ये हात होता आणि त्यांनी तुमच्यासारखे विद्यार्थी चांगले घडवले आणि या गावाचं नाव लौकिक केलं की आज जे तुम्ही माझी विद्यार्थी आहात. कोणी राजकारणात आहे, कोणी व्यवसायात आहे, कोणी चांगल्या कामाला आहे, परंतु आपल्या गुरुला मात्र अजूनही ते विसरलेले नाही. आज या ठिकाणी सरांचा जो सत्कार आयोजित केलेला आहे की सरांनी मला अशी म्हटलं की माझे विद्यार्थी माझे ऋण फेडतात. तर मला तरी असं वाटतं की शिक्षकांचे विद्यार्थी कधीही ऋण फेडत नसतात. ते विद्यार्थी त्या शिक्षकांचे एक आदर्श असतात, ते शिष्य असतात आणि ते अजरामर पुढे भविष्यापर्यंत कधी पण त्या शिक्षकांना कधीही विसरू शकत नाही. आणि ऋण फेडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी जे घडवलेलं असतं ते पूर्ण भविष्यासाठी घडवलेलं असतं. आणि ते विद्यार्थी त्या संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते जातात त्या ठिकाणी ते काम करतात आणि त्या विद्यार्थ्यांना कधी ना कधी कुठे ना कुठे ते आपले ज्या वेळेला शिक्षक भेटतात आणि कधीतरी त्यांना त्यांची जेव्हा आठवण होतो त्यावेळेला त्यांचा ऊर भरतो.